चाल पांघरली जात आहे। बालू पाटील गोलंदाजीसाठी पूर्ण तयारी होत आहे, सामन्याला सुरुवात होत आहे। अमोल आणि शैलेश म्हात्रे ही सलामीची जोडी खेळपट्टीवर, एका बाजूला पिंटू पाटील तर दुसऱ्या बाजूला जगदीश नाईक। सामना देखील खूप रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना। चला 11:40 मध्ये पहिला चेंडू पडतोय, लक्ष असू द्या। पंचाच्या भूमिकामध्ये कैलाश नाईक मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंच गोकुलदास पाटील। पहिला चेंडू आपण आता खेळून काढला आहे, चेंडू ऑफसाइड क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे मनोज गुलवी। फक्त आणि फक्त एक धाव मिळेल, एका धावने इथे सुरुवात होते। शैलेश म्हात्रेच्या बॅटमधून ही धाव निघते, त्यांचं देखील अकाउंट खोलतोय मनोज गुलवी। शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तटिया सर्कल मध्ये पाहायला मिळत आहेत। यावेळीस पहिल्या चेंडू या स्पर्धेचा खेळत असताना अमोल तर याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय, बिग षटकार। थँक्यू डॉक्टर गवळी सर। या स्पर्धेमध्ये एकमेव असा संदेश अमोल आहे, त्याने जी मेहनत केली आहे आणि त्या मेहनतीला तो यश मिळालंय त्याच्या, कारण की त्यांनी पहिल्याच चेंडू या भादवड टेमगरवाडा प्रीमियर लीगचा खेळत असताना षटकार पेश केला आहे। गणेश वाकडे समाजसेवक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सचिन जितारे आपणास विनंती असेल आपल्या शुभस्ते बंड्यांचं स्वागत आणि सन्मान करावं। वेलकम, सुस्वागतम। क्या बात आहे, चांगली सुरुवात षटकाराने अकाउंट खोलतोय अमोल तरे। धाव संख्या 7 धावा धाव पलकावर लागली आहे। संतोष दिवेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं। BTPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम। बाळू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा सुंदर असा आपण पाहतोय या खेळून काढले चेंडूला, डीप कव्हर मध्ये चेंडू जातोय। जगन्नाथ जोशी चेंडूला अडवतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतोय। एक चांगली या इथे संकल्पना आहे, कारण की कालपासून चांगल्या चांगल्या खेळाडूंना आपण इथे पाहतोय, संपूर्ण गाव क्रिकेट खेळत आहे। याविषयी लुजनर चेंडू पाहायला मिळाला, असं वाटलं होतं की चेंडू सीमेच्या बाहेर जाईल, मात्र हवं तसा बॅटवर आलेलं नाहीये। हे पाहू शकता, रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे। चांगली गोलंदाजी वापसी करते गोलंदाज बालू पाटील। पुन्हा एकदा आपण मध्ये खेळून काढले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। पहिल्या षटकाची समाप्ती देखील, एक चेंडू बाकी या षटकातील। कैलाश नाईक पंचांच्या भूमिकामध्ये, जादूगर कैलाश नाईक। पुन्हा एकदा आपण बघतो बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, रनाची संधी देखील मिळाली होती इथे पिंटू पाटील यांना, लेग बायचा इशारा करतायत। षटक कंप्लीट, पहिल्या षटकाची समाप्ती, धाव संख्या झाली आहे धाव पलकावर 10 धावा। कोणत्या प्रकारचा विकेट पडले नाहीये, चांगली सुरुवात मी म्हणेल पहिल्या षटकामध्ये। अमोल याच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार देखील पाहायला मिळाला होता। ग्रामस्थ मंडळ भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कालपासून इथे हजेरी लावत आहेत या स्पर्धेमध्ये, आणि काल देखील डॉक्टर गवली सर दोन्ही स्टँड खचाखच भरले होते। कारण याचा विशेष आहे की भादवड टेमगरपाडा या गावाचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे, आणि मोठ्या मोठ्या मेगा इव्हेंट्स आपण इथे बघितलेला आहात, आणि आपण देखील भरपूर वर्षापासून या परिसरामध्ये लोकप्रिय कॉमेंटर झालेले आहेत, आवडतात चाहत झालेली आहे आपले। प्रीतम जगन्नाथ जोशी येते गोलंदाजीसाठी, जगन्नाथ जोशी गोलंदाजीसाठी येतोय। शॉट फाईनली का प्रणय नाईक आहे गोल आपण पाहतोय। गलीमध्ये देखील एक क्षेत्ररक्षण लावण्यात आला आहे, मनोज गुलवी पॉइंट वर आहेत। एक्स्ट्रा कव्हर शॉट वर एक क्षेत्ररक्षक आहे, वाईट ऑफ लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे इथे जगन्नाथ। यावेळी आपण पाहतोय बॅटच्या बरोबर मधोमध आला आहे, आणि पुन्हा एकदा अमोल तर याच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा षटकाराच्या दिवसातील।
क्या बात आहे, अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुढच्या वर्षी नक्की आम्ही कोणत्या तरी चांगल्या संघामध्ये बघू. अमोल तरी यांना पुन्हा एकदा आपण पाहतो या विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. हवा तसा बॅटवर आलेला नाहीये चेंडू, मात्र धाव कंप्लीट केली आहे. लेग बायचा इशारा करते पंच गोकुलदास पाटील सर. एक्स्ट्राची मदत. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 17 धावा. या स्पर्धेमध्ये युवा जे स्टार आहेत, यंग स्टार, त्यांचं खूप फॉर्म आहे या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे जगन्नाथ जोशी याचं. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघितलं ऑफस्टोमर चेंडू होता, खेळायचं होतं मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, मात्र हवं तसं आलं नाही. बॅटवर डॉट चेंडू पाहायला मिळतंय. ॲज अ कॅप्टन पिंटू पाटील यष्टीरक्षकच्या भूमिकामध्ये पाहायला मिळतंय. अतिशय चांगला संघ घेऊन उतरलेला आहे विनोद पाटील प्रतिष्ठान हा संघ. यावेळी आपण पायाने चेंडू आला होता, हलक्या त्याने फक्त चेंडूला टर्न केले आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. प्रतीक दिवेकर चेंडूला आडवते तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत आहे. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 18 धावा. उपस्थित व्यासपीठावर अरुण सर भुईर उपस्थित आहेत, त्याचबरोबर राकेश पाटील आणि पंडित भुईर साहेब आणि त्याचबरोबर प्रदीप पाटील. यावेळी पुन्हा एकदा खेळून काढलाय चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडू मिळते. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी करते गोलंदाज जगन्नाथ जोशी, कारण की पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता. मनोहर तरे सर, आपण जो दुसरा माईक आहे तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच पाठवून द्यायचा आहे. पुन्हा एकदा खेळून काढला आहे चेंडू. संधी होती तिथे झेल पकडण्याची, मात्र खूप कम चान्स होते तिथे. मात्र रनआउटची संधी आहे आणि शैलेश मात्रे हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होते आणि पंचाकडून वन शॉट मध्ये कोणतीही धाव नाहीये. यस, धाव देखील मिळाली नाही आणि विकेट गमावला. साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी कर बोलबाला. पाचवट टिंबर पडा प्रीमियर लीग खेळू चला. थँक्यू विजय. वेलकम विश्वनाथ पाटील, आमच्या सर्वांच्या लाडक्या लाल्या भाऊ, आपलं हार्दिक स्वागत आहे भादवड टिंबरपडा प्रीमियर लीग मध्ये. दहीहंडीचे वन ऑफ द बिग कोच आहेत, नेहमी कोचिंग करत असतात. ज्यावेळेस दहीहंडीचा सराव असतो त्यावेळेस. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 19 धावा, 19 रन, 1 विकेट के नुकसान पर. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक येत आहेत नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये. पाहूया गावच्या प्रीमियर लीग मध्ये कोणत्या प्रकारे फलंदाजी करते जगदीश नाईक. आणि हा त्याचा लकी ग्राउंड आहे. इथूनच त्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. विक्रम रचला होता पहिला जगदीश नाईक याने या ग्राउंडवर. आमचे स्कोरर नंदू पाटील आहेत, त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. नंदू पाटील स्कोरिंग करतायत नेहमी, त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. नंदू पाटील, आपलं खूप खूप स्वागत आहे. प्रतीक दिवेकर गोलंदाजीच्या भूमिकामध्ये, डावखुरी हाताचा हा गोलंदाज. आणि समोर डेंजरमॅन अमोल तरे असेल समोर खेळण्यासाठी. आणि अमोल तरे यांचे मोठे बंधू चंदन तरे यांनी कॉम्प्लिमेंट दिलेला आहेत अमोल तरेसाठी. आणि एक ब्रदर जो आहे फोटोग्राफर बादल इथे आहे, मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि मनोज गुलवी यांच्या हातून झेल सुटणं कमी चान्सेस असतात आणि अतिशय चांगली झेल पाहायला मिळते. विजय पाटीलच्या दोस्तों की क्या बात है यारो निराली. बात है यारो निराली, विजय पाटीलची यारी निराली. ये बात है यारो निराली, विजय क्या बात है. कुलमॅन विजय पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर शरद दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून, दोघही कुलमॅन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या आपण पाहतोय ट्रॉफीज. अतिशय सुंदर वर्ल्ड कप, भादवड टिंगरपाडा प्रीमियर लीगचं वर्ल्ड कप आपण पाहतोय. मुकेश मते येते समोर, जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी. प्रतीक यावेळी चेंडूला पाठवून दिला आहे सीमेच्या बाहेर. मिळतील इथे
वन बॉम्ब सीमा पार 4 धावा या चेंडूवर. गुड शॉट. हे पाहू शकता आपण हुक केला होता जगदीश नाईक याने आणि त्यांचा फेवरेट झोन आहे मिड विकेट, कारण की आपण खूप लांब लांब षटकार त्याच परिसरामध्ये नेहमी बघत असतो जगदीश नाईक यांच्या माध्यमातून. डॉक्टर गवली सर अगदी बरोबर. कंट्रोल हुक शॉट खेळलेला होता कारण एका टप्प्याने चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार गेला होता. यावेळी एम एस धोनीच्या अंदाजामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग स्टॉप सीमेकडे चेंडू जात आहे. आता धावांची लुटमार पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट करतो जगदीश नाईक. 2 धावा देखील वाचवलेल्या आहेत तिथे. या 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 25 धावा 25 रन्स. सिल्वर जुबली धावा झालेल्या धाव फलकावर आपण पाहतोय. प्रत्येक गावोगाव संकल्पना सुरू आहेत. यावेळी पुन्हा एकदा करारा ऑन रे पाहते. चेंडू गॅप मधून सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. अलग मूड मध्ये आहेत असं वाटतं जगदीश नाईक ज्या प्रकारे फलंदाजी करतायत. नगराध्यक्ष चषकाची आठवण करून देणारी फलंदाजी आज पाहायला मिळते डॉक्टर गवली सर. 29 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. अतिशय चांगला व्हॉइस डीजेच्या माध्यमातून डीजे दीपेश नाईक पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर आलेलं नाहीये. चेंडूला उचलला जापर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते जगदीश नाईक यांच्या माध्यमातून. मुकेश मते आयकॉन खेळाडू आहे. पाहूया जयदुर्गा बी संघासाठी काय करतायत मुकेश. अनेक रेकॉर्ड्स दोन्ही फलंदाजांच्या नावावर आहेत मात्र या गावामध्ये रेकॉर्ड बनवावं लागतील. चेंडूला खेळून काढलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मित्रांनो तुम्ही या गावातून 2 सुपरस्टार खेळाडू नेहमी बघायचे अगोदर. ओल्ड इज गोल्ड जगदीश नाईक आणि मनोज गुलवी जवळचे मित्र आहेत. आमने सामने आहेत. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 31 धावा. 3 षटकाची समाप्ती आणि पुढच्या 3 षटकामध्ये अजून किती धावा येतील किती चौकार षटकार पाहायला मिळते कारण की 2 खेळाडू खेळपट्टीवर चांगले आहेत मुकेश मते आणि जगदीश नाईक. ऐकूया पुन्हा एकदा आपण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सरांना. धन्यवाद संदेश पाटील. तर मित्रांनो आपण पाहतात भादवड टेंभुर्णपाडा प्रीमियर लीग BTPL हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना पाहतोय जयदुर्गा बी विरुद्ध विनोद पाटील प्रतिष्ठान. 31 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर धावगती जर बघितली तर 10.33. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकामध्ये 30 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या तर 60+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. कारण दोन्ही फलंदाज जगदीश नाईक आहे मुकेश मते या दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. फक्त 2 फलंदाज बाद झालेले आहेत. चौथं षटक घेऊन येते गोलंदाजी करण्यासाठी जग्गू. समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. यावर मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे फटका. पुलचा फटका आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. अरुण भोईर टेंभुर्णपाड्याचा डॅशिंग हाय दमदार. डॅशिंग हाय दमदार. डॅशिंग हाय दमदार. हे गुंदवली गावची गोरख भोईरची दोस्ती लय भारी. बलगावाचे अरुण भमरेची दोस्ती लय भारी. बात हाय यारो निराली विजय पाटीलची यारी निराली. हे बात है यारो निराली. 2 षटकार अमोल तरेच्या बॅटमधून आले होते. आता मात्र आपण पाहतो मुकेश मते याच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळतो प्रेक्षकांना. षटक क्रमांक 4 सुरू आहे जग्गू याचा. जग्गू पुन्हा एकदा पुलचा फटका आणि पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार. संबीकरा बोल बाला युंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला. संबीकरा बोल बाला. भादवड टेंभुर्णपाडा प्रीमियर लीग खेळू चला. भादवड टेंभुर्णपाडा प्रीमियर लीग खेळू चला.
षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 43 षटकांची हॅट्रिक पूर्ण करतील. लागोपाठ 3 षटकार मारते का बघायचं आहे. जग्गू राईट आर्म शॉर्ट रन अप. यावर मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू बॅटच्या पाठीने हवत असल्याने मिड विकेटला जातोय. आणि तोपर्यंत मात्र मुकेश या संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 44. 44. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. तसंही या मैदानात पहिला सामना आपण हाय स्कोरिंग सामना बघायला मिळाला होता. 80 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करता आर्यन स्पोर्ट्स संघ पराभूत झाला होता. आणि दुसरा सामना आपण पाहतोय. या लोअर फुलटा चेंडू फटका खेळलेला आणि पंथांचा काय इशारा आहे. फ्लॅट 6. गावाची एकी बळकटशी सह्याद्री पर्वताजशी क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक. आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. यावेळेला फटका खेळला चेंडू फाईन लेकडे जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी मिळते जगदीश नाईगस. आणि एका धाव्यानं जयदुर्गा बी संघाची धावसंख्या झालेली 51. 51. दोघांमध्ये एक पार्टनरशिप वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. कारण 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. आतापर्यंत 32 धावांची वेगवान पार्टनरशिप. याला डाऊन दी ग्राउंडचा फटका. वाट शॉट जबरदस्त फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार षटकार. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. भागवत टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. भागवत टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. एफर्टलेस फटका मारला होता आपण बघितलं होतं. पण अचूक टायमिंग फुटवर्कचा वापर आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 57 धावा झाल्या. चांगली धावसंख्या या षटकामध्ये आक्रमण केलं होतं. तर तब्बल 4 षटकार मारलेले आहेत. महागडं षटक 26 धावा या षटकामध्ये पटकावलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या झाली 57. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जयदुर्गा बी संघाची धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर एक चांगली धावसंख्या बघायला मिळते. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि असं वाटते की 75+ कडे पाहत असणार आहे जयदुर्गा बी संघ. यानंतर होणार जो टॉस आहे विनोद भाऊ प्रतिष्ठान विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स. आर्यन 11 विरुद्ध विनोद भाऊ प्रतिष्ठान. 2 संघामध्ये 5वं षटक. यावेळेला मात्र डाव्या एष्टीच्या बाहेरून जातोय चेंडू आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होती 58. संघाचा कर्णधार गोलंदाजी करतोय पिंटू पाटील. शॉर्ट रनअप. याला मात्र स्वीपचा फटका. चेंडू हवेत आहे आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल. कैलासवासी भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित भागवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पण बाद होण्यापूर्वी जगदीश नाईक यांनी चांगली फलंदाजी केली होती. 18 धावांचे योगदान दिलं होतं. 1 षटकार मारला, 2 चौकार मारले आणि खास करून मुकेश मते सोबत एक चांगली पार्टनरशिप करून आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेल्या. 58 धावा. निकित जोशी फलंदाजी करण्यासाठी ते नॉनस्टॉकने उभा आहे. डाऊन दी ग्राउंडचा फटका. व्हाट अ शॉट. लॉंग ऑफ सीमाबार षटकार.
षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 64 64. पिंटू पुन्हा डावंडी ग्राउंडचा फटका. चेंडू सरळ जाते लॉंग ऑफ सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक त्यावेळेला तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 65 65. पाचवं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. थोडासा स्वैर मारा बघायला मिळतो या षटकामध्ये. आपण पाहतोय यावेळेला मात्र चेंडूचा वेग कमी केला होता. थोडासा अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं. बघितलं खेळाडूती बघितली कुठल्या प्रकारे पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मैदान सोडलेले फार महत्वाचं असतं. तुम्ही क्रिकेट जेव्हा खेळता, क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. रवी येतोय. कार्पेटच्या साईने आपण पदक खेळून गेले. चेंडूला मेडलवर लागवणार क्षेत्ररक्षक प्रीतम तरी चेंडूला उचलतो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जात आहे. एक चांगली धावसंख्या झाली आहे कारण की पाचव्या षटकाचा खेळ सुरू आहे. 67 धावा झाले धावफलकावर. पिंटू यावेळी पुन्हा एकदा मुकेशच्या बॅट मधून निघणारा हा टाउल षटकार. पाच षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आज. मुकेश मते ऑन फायर. रिप्ले मध्ये आपण पाहतोय खूप दूर कुठेतरी जाऊन लँड होतोय. शेवटचा षटक आहे. 73 धावा झाले धावफलकावर. 73 रन. डॉक्टर गवली सर मागच्या मॅच मध्ये देखील षटकार पाहायला मिळाले. या मॅच मध्ये देखील षटकार पाहायला मिळतात. या ग्राउंडवर पहिल्यांदा निव्या चेंडूचा वापर केला जात आहे या स्पर्धेमध्ये आणि फलंदाजाने पूर्णपणे इथे संधीचं सोनं केलंय. पाहूया शेवटचं षटक टाकण्यासाठी प्रतीक दिवेकर होते. इथून किती धावा वाचतोय की रवी नाईक सिंगल डबल काढून स्ट्राइक देईल का मुकेश मते याला. 33 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर मुकेश मते. रवी यावेळी बोल्ड होतोय. विकेट प्राप्त करतोय या प्रतीक दिवेकर. रवी नाईक हा डगआउट मध्ये परततोय. कमॉन डीजे दीपेश. साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला. युंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला. पाचवट टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. पाचवट टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. अजय नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर. प्रतीक पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. रवी नाईक याला बोल्ड केला होता. एक चांगली गोलंदाजी प्रतीकाने मागच्या षटकामध्ये देखील केली होती. पुन्हा एकदा अजयच्या बॅट मधून षटकार पेश होतोय. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा षटकार अजयच्या बॅट मधून. साऱ्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. त्या बात आहे. धावांची लूटमार करताना जयदुर्गा बी संघ प्रभुदास नाईक फॅम टीम
पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक दिवेकर लेफ्ट आर्म गोलंदाज. पुन्हा एकदा जोरदार अपील केली जात आहे, मात्र एकदा कंप्लीट करते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. आज याचा लेग बायचा इशारा करतात गोकुलदास पाटील सर. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 80 धावा धाव फलकावर लागले डॉक्टर गवली सर. आज पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 80 धावांचं लक्ष्य आणि विक्रम जे होता ते मोडण्यासाठी जागेवर फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय, तो लॉंग ऑन सीमा रेषेकडे गॅप मधून जातोय, सीमा पार होते चौकार. साऱ्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. मुकेश मध्ये चौकार आणि षटकारांचा डीलर बघायला मिळतोय. चौकार आणि षटकाराने डील करतोय बघितलं आपण. यावेळेला मात्र प्रतिम फटका स्लॉक सीमचा फटका खेळलेला आहे आणि डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर जाणारा मुकेश मतेच्या बॅट मध्ये निघाला दुसरा दर्जेदार षटकार. ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला. भागवत टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. 6 षटकार आणि 1 चौकार मारून 43 धावांवर खेळतोय आणि अर्धशतक पटकावतोय का बघायचंय. पण म्हटलं शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेत आहे आणि याचबरोबर मुकेश मध्ये झंझावती खेळीचा अंत होते. शेवटच्या चेंडूला मात्र 43 धावांची झंझावती खेळ करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. एकोणनव्वद धावा म्हणजे 90 धावांचं लक्ष्य, विशाल लक्ष्य. 89 धावा झालेल्या आहेत, 90 धावांचं लक्ष्य असणार आहे. म्हणजे तर प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी ठेवली आहे जयदुर्गा बी संघाने. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. O2 मनोहर तरे सर. या ठिकाणी सन्माननीय विश्वनाथ पाटील लाल्या भाऊ शिवसेना उपविभाग प्रमुख यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मी सचिन तरी आपणास विनंती करतो आपल्या शुभस्ते पाटीलचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. BTPL भादवड टिमगरपाडा प्रीमियर लीग 2020 व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. सचिन 90 झालेले आहेत आणि 91 धावांचं लक्ष्य. जस टॅलीमध्ये साहेब सांगत आहेत की 90 धावा झालेत आणि 91 धावांचं लक्ष्य. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, यानंतर आम्हाला सामने खेळवायचे आहेत कारण की दुसरा सामना सुरू आहे आणि वाजलेले 12:10. काल देखील एक सामना ठेवला होता आम्ही, तर प्लीज सर्व संघाने लक्ष द्यायचं, कमीत कमी वेळ खर्च करायचा आहे आपण. प्रमोद म्हात्रे आणि योगेश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पंढरपुरी चहाची देखील व्यवस्था केलेली आहे आणि अजूनही योगेश पाटील यांचा आता पत्ता नाहीये. चला लगेच आपण पंढरपुरी चहा घेऊन यायचं. योगेश क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ओ हो पतंजली बॉय आकाश म्हात्रे जयदुर्गा बी संघामध्ये इन मध्ये आहेत. रफ्तार के सौदागर फास्टर गोलंदाज दीपेश नाईक जगदीश नाईक चर्चा करतात आपल्या खेळाडूंना घेऊन. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची. विनोद भाऊ पाटील प्रतिष्ठान संगमालय आपण पाहतोय प्रदीप पाटील यांचा हा संघ आहे. आज देखील भरपूर प्रमाणात आमचे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आहेत. अरुणजी भोईर सर, सचिनजी तरे, त्याचबरोबर विश्वनाथ पाटील लाल्या भाऊ, प्रदीप पाटील संघाचे मालक आणि मागच्या कक्षामध्ये श्रीकांतजी भोईर अरुण सरांचे बंधू, जसे अँकरिंग मध्ये A1 जोडी मनोहर तरे सर
आणि रवींद्र तरे सर तसेच A1 जोडी आमच्या गावाचं नाव ज्याने उज्ज्वल केलंय भादवड टेमगरपाडा श्रीकांत भुईर आणि अरुण सर भुईर यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. नरेशदादा मात्रे सकाळपासून पहिल्या चेंडूपासून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील संघ चांगला या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स करत आहे. हर्ष एंटरप्राइजेस संघाचे मालक आहेत नरेशदादा म्हात्रे. आपलं हार्दिक स्वागत आहे. रितेश पाटील दादा देखील सकाळपासून मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेटचे खूप चाहते आहेत भादवड टेमगरपाडा या परिसरामध्ये, म्हणून तर इतकी मोठी स्पर्धा या ग्राउंडवर होत असते. चला मॅच कडे जाऊया. सलामीची जोडी आलेली आहे. मनोज गुलवी अँड जगन्नाथ जोशी जग्गू. शैलेश मात्रे कोणत्या प्रकारे सुरुवात करतोय पाहूया आपण पहिल्या षटकामध्ये. शैलेश मात्रे फेमस क्रिकेटर. या स्पर्धेमध्ये डॉक्टर गवळी सर शिस्तबद्ध संघ देखील आहे. म्हणजे एक ट्रॉफी जी आहे प्रथम क्रमांकाच्या लेवलला ट्रॉफी आहे. इथून आपल्याला दिसेल डॉक्टर गवळी सर ज्या प्रकारच्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. गौरव मोटर्स यांच्या माध्यमातून मानसी विजय शंकर पाटील आणि मुग्धा धाब्याच्या प्रोप्रायटर मानसी शरद बाळाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण ट्रॉफीज ज्या आहेत आपण पाहतोय. गेम ऑन. याविषयी पहिल्या चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न. मनोज गुलवी यांची झेल जगदीश नाईक यांनी सोडली. फेमस जय विरू टेनिस क्रिकेट विश्वातील ही महान जोडी आपण नेहमी डॉक्टर गवळी सर बघितलेली आहे भिवंडी परिसरामध्ये आणि भिवंडीच्या बाहेर देखील. आता जीवनदान मिळाले मनोज गुलवी यांना. पण थोडासा अवाक्याबाहेरचा झेल होता, तितका सोपा नव्हता. प्रयत्न केला होता खरं तर जगदीश नाईक यांनी. अगदी बरोबर शैलेश. यावेळेस मात्र जगन्नाथ जोशी शांत बसत नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये अमोल तरे चेंडूला आडवत एक धाव कंप्लीट होते. एका धावाने संघाची धाव संख्या झाली आहे. 2 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. जयदुर्गा बी अगेन्स्ट विनोद भाऊ पाटील प्रतिष्ठान. बिग मॅच पाहता आपण कारण की लक्ष देखील खूप मोठं आहे. पाठलाग करताना मनोज गुलवी सुरुवात चांगली झाली आहे आणि यावेळी आपण पाहते हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक बाळा मात्रे मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळतो रवी याच्या माध्यमातून. धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा कंप्लीट करतोय मनोज गुलवी. रनिंग बिटवीन देखील चांगली पाहायला मिळते. आकाश म्हात्रे यांना पतंजली ग्रुप पतंजली बॉईज यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट आहेत. सोमनाथ म्हात्रे प्रसाद पाटील आणि विराज पाटील पतंजली बॉईज यांच्या माध्यमातून आपल्याला कॉम्प्लिमेंट आहेत. खास करून संतोष गुलवी. पुन्हा एकदा आपण पाहतो या बॅक टू द गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू घेऊन काढला होता. आडता आला नाही शैलेश म्हात्रे यांना. निर्धार चेंडूची समाप्ती. आता मात्र थोडीशी चर्चा करेल जगन्नाथ जोशी कारण की या धावा होऊ शकतात या ग्राउंडवर. कारण अशा धावा आपण नेहमी चेस होताना बघितल्या या ग्राउंडवर. म्हणून हा लोकप्रिय क्रिकेट ग्राउंड आहे. चॅलेंज क्रिकेट नंतर हा ग्राउंड खूप चर्चेत राहिलेला आहे कारण की इथे महान ट्रॉफी आर्के ट्रॉफी नेहमी आपण बघितले डॉक्टर गवळी सर. MLA ट्रॉफीला कोण विसरू शकणार आहे. येस ओपन ट्रॉफीज मी विचार केला होता. MLA ट्रॉफी तर एक लोकप्रिय आहे इथे. यावेळी बोल्ड केला आहे. हो 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 जल्लोष शैलेश म्हात्रे यांचं. क्या बात आहे. थँक्यू डीजे थँक्यू डीजे. वेस्ट इंडिज अंदाजामध्ये इथे जल्लोष केला होता शैलेश म्हात्रे याने. ओल्ड इज गोल्ड मनोज गुलवी यांना बाद केल्यानंतर जो जशन झाला होता शैलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून बघण्यासारखं होतं. सुनील दिवेकर नवीन फलंदाज येते ग्राउंड मध्ये. लक्ष खूप मोठं आहे आणि एक धीमी सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. कारण की धावांचा जर विचार केला फक्त आणि फक्त 4 धावा झालेल्या आहेत. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट भिवंडी इथूनच सुरुवात केली होती डॉक्टर गवळी सर. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून जी आर्के ट्रॉफी झाली होती तिथून प्रिन्स मूवीज हा नाव
जो ब्रँड निर्माण केला आहे तो आज संपूर्ण जगभरामध्ये रवी गुलवी आणि प्रथमेश पाटील यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीला यश मिळाले इथूनच. याच्या अगोदर प्रथमेश पाटीलच्या अगोदर मी देखील प्रिन्स मूव्हीज या टीम साठी खूप काम केलं आहे. जाऊया मॅच कडे खूप लक्ष देणार आहोत आपण, कारण की प्रत्येक खेळाडू आपला 100% देत आहे या स्पर्धेसाठी. कारण की अख्खा गाव खेळेगा ही प्रीमियर लीग आहे. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2020 सीझन 1 पहिला पर्व आहे मित्रांनो. आणि पहिल्याच वर्षी रेकॉर्ड तोड स्पर्धा इथे पाहायला मिळते. यस, वेलकम योगेश पाटील पंढरपुरी चायचे प्रोप्रायटर, आपलं हार्दिक स्वागत आहे. शैलेश म्हात्रे या बी सालक्या त्यांनी फक्त खेळून काढले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फक्त आणि फक्त या शेवटच्या चेंडूवर एक धाव कंप्लीट होत आहे. इथं अजूनही दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र पंचांनी इथे षटक समाप्तीचा इशारा केलाय. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली आहे 5 धावा धावफलकावर. डॉक्टर गवळी सर, कोणत्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल, कारण की 91चं टार्गेट आहे आणि आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 86 धावा अजूनही पाहिजे, म्हणजे कोणत्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल? अगदी बरोबर संदेश पाटील, कारण आपण पाहतोय आस्किंग 100 आवश्यक धावगती जी आहे जवळपास 15 पेक्षा जास्त आहे. 91 धावांचं जे विशाल लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर किमान 2 किंवा 3 मोठे फटके खेळावेच लागतील. पण पहिल्या षटकामध्ये शैलेश याने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे येणारी जी 5 षटके आहेत, 5 षटकामध्ये आस्किंग 100चा जो दबाव आहे, आवश्यक धावगतीचा एक दबाव आहे, तो वाढणार आहे. कारण 5 षटकामध्ये आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 86 धावांची आवश्यकता आहे. अगदी बरोबर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. अजय येते गोलंदाजीसाठी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र सागर तरे, सर्वात जास्त प्राइज काल ज्याने कमवली होती षटकार हॅट्रिक तेच सागर तरे. निश्चित उद्या संडे आहे, असेल पार्टी उद्या सागर यांच्या माध्यमातून. अजय याचं पहिलं चेंडू सामने केले इंकडून. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू एस्टनच्या वरतून चेंडू येत आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते. अटॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि चांगली फलंदाजी. अजय यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो या चेंडू जातो या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मुकेश मध्ये चेंडूला अडवतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता. डॉक्टर गवली सर, आपण कधीपासून बघतोय जयदुर्गा बी संघाने फलंदाजी चांगली केली, यावेळेस गोलंदाजी चांगली होते आणि फिल्डिंग पोझिशन तर अतिशय सुंदर, कारण की अनुभव क्रिकेटचा सांगत आहे जगदीश नाईक यांचं. अगदी बरोबर, कारण सामना जिंकायचा असेल तर तुमची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टी ए दर्जाच्या होणं फार गरजेचं असतं. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते आणि त्या अनुसरून क्षेत्ररक्षणही चांगलं बघायला मिळते. अगदी बरोबर. शॉर्ट फाइंडिंगला मनोज पाटील आहेत. जयदुर्गा बी संघामध्ये सध्या तरी आपण पाहतो खेळत आहेत आणि त्याचबरोबर सुधाकर म्हात्रे शॉर्ट थर्डमॅनवर. अजून एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लावण्यात आला आहे शॉर्ट फाईन लेगवर निकित जोशी. स्क्वेअर लेग आपण पाहतोय या क्षेत्ररक्षक तैनात आहे. या वीस चेंडू हवेमध्ये मनोज पाटील चेंडू खाली. हो हो, अतिशय दमदार झेल पाहायला मिळतो आणि फलंदाज जगन्नाथ जोशी याचा खेळ समाप्त होत आहे. बिग कॅच. क्या बात है, न भूलने वाला कॅच. काय म्हणणार डॉक्टर गवली सर? नक्कीच अप्रतिम झेल आणि मिस्की हुक शॉट होता. आपण बघितलं टायमिंग बरोबर साधता आलेलं होतं आणि फाईन लेगला अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं.
अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. आपण ज्यावेळेस फिल्डिंग आपण चांगली करत असतात, झेल पकडत असतात, तर गोलंदाजाला देखील बेनिफिट मिळतो याच्यामध्ये. अजय पुन्हा एकदा आपण पाहतो खेम काढले चेंडूला. डीप मध्ये चेंडू आहे, मुकेश मते आहे फक्त आणि फक्त तिथे तुम्हाला एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली धाव बलकावर 7 धावा. षटक क्रमांक दुसरा सूर्य अजयचं चांगली गोलंदाजी. आता मात्र पिंटू पाटील याच्या खूप आशा आहेत आणि पिंटू पाटील यांची झेल पकडण्याची संधी मिळाली आहे. ओ हो हो, झेल देखील सुटले आणि किती धावा मिळतात पाहूया चेंडूवर. 6 धावा म्हणजे षटकार. पिंटू पाटील यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो मित्रांनो. की चोपा झेल सोडलेला आहे, संधी होती झेल घेण्याची आणि पिंटू पाटीलला जर बाद केला असता तर एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण झाला असता संघावर. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. अगोदरच 2 विकेट पडलेल्या आहेत आणि तिसरा विकेट म्हणजेच संधी मिळाली होती झेल पकडण्याची. अमोल तरे त्या ठिकाणी होते. आज अमोल तरे यांनी देखील चांगली फलंदाजी केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, मात्र हा षटकार वाचू शकले नाहीये. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतो पिंटू. यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंप चेंडू आहे. सरेष्टकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धाव बलकावर धावा झाल्या फक्त आणि फक्त 13 धावा. यानंतर देखील एक चांगला सामना पाहायला मिळेल सर्वांना. आर्यन 11 आणि सदर चालू आहे पिंटू पाटील अँड कंपनी विनोद भाऊ प्रतिष्ठान हा संघ खेळ आर्यन 11 संघासमोर. आर्यन 11 संघाचे प्रोप्रायटर मालक शंकर जुकर दादा लगेच जॉईंट होत आहेत, कारण की त्याचा सामना आहे यानंतर. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी दीपेश नाईक सध्या तरी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, चांगलं कार्य करत आहेत. गावाचं नाव त्यांनी देखील खूप उज्ज्वल केलं आहे आणि एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे. डॉक्टर गवली सर, क्रिकेट पासून कोणीही दूर राहत नाही. आपण नेहमी म्हणत असता डॉक्टर असं किंवा इंजिनियर, कोणी राजनीती, कोणीही दूर राहू शकत नाही. आपले एक समालोचक सुद्धा बरेच दिवसापासून त्याचा आवाज ऐकला नाही, मॉन्टी म्हणून आहेत, ते सुद्धा पोलीस दलात PSI म्हणून आहेत. बरेच दिवस त्यांचा आवाज ऐकला नाही. अप्रतिम समालोचन करतायत. मुंबईतल्या कित्येक स्पर्धेचं ते कव्हरेज देत आहेत. अगदी बरोबर. जाऊया पुन्हा एकदा दीपेश नाईकचा षटक बघूया. षटकामध्ये किती धावा रोखवते की इथून पलटवार करेल विनोद भाऊ प्रतिष्ठान. धावा येणं खूप गरजेचं आहे. यावेळी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू स्वतःने यॉर्क करून घेतला होता, कारण की लेग स्टंपच्या बाहेर खूप निघाला होता आणि पहिला चेंडू लेंथ लाईन मध्ये इथे पाहायला मिळतो दीपेश नाईकच्या माध्यमातून. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण आपण पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी 77 धावांची आवश्यकता आहे. विशाल लक्ष्य 91 धावांची आवश्यकता असताना तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. यानंतर मात्र जवळपास 3 ते 4 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे सामना जर जिंकायचा असेल अगदी बरोबर संघाला. पिंटूने इथे आता मात्र इथून अटॅक करावा लागेल पिंटू याला. या षटकापासूनच दीपेश फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, चेंडू फक्त आणि फक्त सीमेच्या बाहेर जाईल. मिती 6 धावा पिंटू पाटील या फलंदाजाला. बिग षटकार. फुलटा चेंडू होता डॉक्टर गवली सर. चेंडूवरची नजर पिंटू याची आणि बॅटच्या मधोमध बॅट कांद्याच्या मागाने चेंडू सीमेच्या मागे जातोय. 6 धावांसाठी षटकार. याच प्रकारे ही फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या झाली 20 धावा धाव फलकावर, 20 रन. अजूनही 71 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. यावेळी थोडस स्लोअर चेंडू पाहायला मिळालं, मात्र स्वतःला यॉर्क करून घेतला होता, कारण की जो क्रीज बॉक्स आहे त्याच्यामध्ये चेंडू लँड झाला होता डायरेक्टली. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. वापसी करते गोलंदाज दीपेश नाईक.
दीपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा अगोदरच बॅट फिरली होती, बघितलं आपण, कारण की चेंडू शरीरावर आढळला होता. निर्धार चेंडूची समाप्ती होते. जरी एक चेंडू खराब चेंडू टाकला होता, त्यानंतर 2 चेंडू डॉट एक चांगल्या फलंदाजाला डॉक्टर गवळी सर आपल्याला इथं पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी करते दीपेश. अगदी बरोबर, कमबॅक करताना आपण पाहतोय. आणि आता आपण फटका जर बघितला तर ब्लाइंड स्विंग, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे उघडून खेळावा लागेल आता मात्र, कारण की संकट मोचन ही गोलंदाजी सुरू आहे जयदुर्गा संघाची. फुलटा चेंडू, जसं आवाज दिला डोळे उघडून खेळावं लागेल, तसंच लगेच एक षटकार पेश करताना पिंटू पाटील. अशा प्रकारचे जर आपण गोलंदाजी करत असेल तर षटकार चौकार तर पाहायला मिळतीलच प्रेक्षकांना. पिंटू पाटील हे समोर भरपूर रेकॉर्ड आहे आणि अनुभव खूप आहे. या ग्राउंडचा रेकॉर्ड्स भरपूर आहेत, कारण की BNN ट्रॉफी मध्ये आपण स्वतः तिथे समालोचक करत होते. 8 चेंडू मध्ये 8 षटकार ठोकले होते आणि 11 चेंडू मध्ये तो अर्धशतक त्यांनी पटकवलं होता त्या ऐतिहासिक क्रिकेट चॅलेंज ग्राउंडवर. अगदी बरोबर. पिंटू पाटील तुम्ही अशा प्रकारे चेंडू टाकू शकत नाही, कारण खराब चेंडू होता डाव्या स्टेअरला फुलटा चेंडू. आणि ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा होता त्याप्रमाणे पिंटू यांनी समाचार घेतला होता, सहजगत्या भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. क्या बात आहे, एक चांगली फलंदाजी पिंटू पाटील याच्या माध्यमातून. दीपेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू स्लोअर असेल की फास्ट पाहूया. पुन्हा एकदा हो हो हो, खूप दूर कुठेतरी जातोय. मिळतील देखील 6 धावा या चेंडूवर. पिंटू पाटील याचा ब्रँड इथं निर्माण होतोय. षटकार. थँक्यू डीजे. कारल्याची आपली एकविरा आईचं संगीत डीजेच्या माध्यमातून डीजे दीपेश. डॉक्टर गवले सर आपण नेहमी इथे समालोचक करण्यासाठी येत असतात, त्यावेळेस डीजे दीपेश एक प्रोफेशनल ऑपरेटर म्हणून त्याला उपमा देखील मी दिलेली आहे आणि त्याच प्रकारे त्याची ऑपरेटिंग नेहमी असते. नेहमी एक अतिशय चांगली माईक सिस्टम त्याने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर अतिशय सुंदर धून प्रेक्षकांना पोहोचायचं काम करते. चौकार लागल्यानंतर, षटकार लागल्यानंतर किंवा फलंदाज बाद झाल्यानंतर. आता फटका जर बघितला आपण, लॅपी स्वीप, फटका, षटकार आणि षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 32. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकामध्ये झालेल्या आहेत 32 धावा. अजूनही भरपूर डोंगर चढायचं आहे. तो म्हणजे आपण पाहतो विनोद भाऊ प्रतिष्ठान या संघाला, कारण की 91 धावामधून 32 धावा झाल्या आणि 59 धावांची अजूनही गरज आहे. पाहूया या 3 षटकामध्ये धावा कंप्लीट होत आहेत का. पिंटू पाटील ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, ऐकूया पुन्हा एकदा आपण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सरांना. धन्यवाद संदेश पाटील. तर श्री दिवेकर आणि पिंटू पाटील अशी बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. 18 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे आस्किंग 100 आवश्यक धावगती जर बघितली जवळपास 20च्या घरात. वेलकम. व्यासपीठावर आगमन झालेला आहे. आमच्या गावाची जी शाखा आहे, भरपूर वर्षापासून जी शाखा आहे, त्या शाखेचे अध्यक्ष आहेत सुरेश बळुपाडे साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर उपशाखा प्रमुख प्रकाशजी म्हात्रे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यामध्ये एक धाव पूर्ण केली जाते आणि मी तर म्हणेन संदेश पाटील जोडी नंबर 1. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा जोडीने येत असतात. ही जोडी नंबर 1 आलेले आहेत. सुरेशजी पाटील तसेच प्रकाशजी म्हात्रे जोडी नंबर 1 यांचे आगमन झालेले. आपलं खूप खूप स्वागत आहे. वेलकम. अजय याला मात्र फटका खेळला. चेंडू हवेत आहे आणि डीप मिड विकेट सीमारेषेवर शैलेश चांगला झेल घेतोय.
मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. शैलेश यांनी झेल घेतलेली. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती, पुन्हा एकदा पाहूया. पिंटू पाटील थोडासा धोकादायक वाटत होता. ज्या विकेटची आवश्यकता ती विकेट प्राप्त करून दिलेली आहे अजय याने. आता मात्र विनोद भाऊ प्रतिष्ठान संघावर मानसिक दबाव वाढणार आहे. A1 जोडी शिवसेना शाखा प्रमुख, त्याचबरोबर उपशाखा प्रमुख सुरेश बाळू पाटील साहेब आणि प्रकाशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग साठी 2000 रुपयाचं योगदान. असंच योगदान आपण पुढच्या वर्षी देखील याच्या जास्त असावा, कारण की स्पर्धा खूप मोठी होणार आहे पुढच्या वर्षी देखील. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेल धावसंख्या वाढते. चौतीस धावा झालेल्या आहेत. अजय डावंदी ग्राउंडचा फटका, क्रिकेट मधला सुरक्षित फटका आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार साऱ्या ठाण्यामध्ये झाला संभीकर बोलबाला. युंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला संभीकर बोलबाला. भादवड टेमघरपाडा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. अजय यावेळेला मात्र अपील केलं जात आहे. पायचीचं जोरदार अपील केलं जात आहे. मात्र पंच अपील फेटाळून लावत आहे. चांगला चेंडू आहे. कमबॅक करतोय कारण षटकार लागल्यानंतर एक चांगला चेंडू हाताळतोय. धावसंख्या स्थिर आहे 40. 91 धावांचं विशाल लक्ष्य आणि चौथं षटक हे मार्गस्थ आहे. अजय याला फेंडा भिरकावून दिलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार झाला संभीकर बोलबाला. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. निम्मा पल्ला पार केलेला आहे कारण धावसंख्या झालेली आहे 46. 91 धावांचा विशाल लक्ष्य आहे. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशावर फटका खेळला. अचूक टायमिंग, फुटवर्क आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय. लॉंगेस्ट बाउंड्री क्लिअर केलेली आहे कारण वाईडिश मिड विकेटची सीमारेखा आहे या मैदानाची सर्वात लॉंगेस्ट बाउंड्री आहे. अजय याला मात्र ड्राईव्ह केले. चेंडू सरळ जातोय. तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र स्ट्राईक स्वतः काय ठेवण्यासाठी फक्त एका धावेवर समाधान मानतोय तो प्रीतम. 47 धावा झालेल्या आहेत. 91 धावांचं विशाल लक्ष्य आहे. बारा चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. पण मी म्हणते की प्रीतम ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय नक्कीच एक धोक्याची सूचना दिलेली आहे जयदुर्गा बीच संघाच्या गोटामध्ये. अगदी बरोबर. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय प्रीतम तरे, लुटमार चालू आहे धावांची. चार षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 47 धावा धावफलकावर लागलेले आहेत कारण की 91 धावांचा पाठलाग करत येते विनोद भाऊ पाटील प्रतिष्ठान, दिलीप पाटील, प्रदीप पाटील फॅम टीम, मेघराज पाटील उत्कृष्ट ट्रम्पेट वादक यांनी देखील शुभेच्छा दिली या स्पर्धेसाठी. दीपेश कंटिन्यू. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळालेला नाही आणि चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेलेला आहे. यष्टीरक्षक जगदीश नाईक याच्या हातात. 11 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असते दीपेश गोलंदाजीसाठी मार्गस्थ, एक वेगवान गोलंदाज. याला वाटे शॉट, स्लॉग सीप, लांब पल्ल्याचा षटकार. वाघाच्या जातीची फौलादी छातीची दोस्ती है यारों की. विजय पाटीलच्या दोस्तों की क्या बात है यारो निराली. बात है यारों निराली, विजय पाटीलची यारी निराली. ये बात है यारो निराली, विजय पाटील की यारी निराली. हे विजय पाटील भादवड गावचा हायले दिलदार. प्रीतम तरे
सर भरपूर दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळतात या पवित्रामध्ये, कारण की ज्या प्रकारे षटकार पेश करतात, हा षटकार तर त्यांच्या घरी हा चेंडू गेलेला आहे, अजून आलेला नाहीये प्रीतम. 50 धावाही पूर्ण झालेल्या आहेत, 53 धावा झालेल्या आहेत. दीपेश यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि कॉट बिहाइंड हक्काचा स्पर्श आणि चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात. असं वाटतं की प्रीतम आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय आणि जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू हाताळला होता, आमंत्रित केला होता आणि बॅटला हलकासा स्पर्श आणि ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट दीपेश यांनी प्राप्त करून दिलेली आहे. चौथा फलंदाज बाद झालेला आहे, धावसंख्या आहे 53. अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. दीपेश फुलटॉस चेंडू आणि फटका खेळला, चेंडू हवेत आहे आणि झेल सुटतोय आणि चेंडू फ्लॅट 6. अमोल तरी त्या ठिकाणी होता. गुंदवली गावची गोरखोईरची दोस्ती लय भारी. बलगावाचे अरुण 59 धावा झालेल्या आहेत. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 59. 91 धावांचा विशाल लक्ष जयदुर्गा बी संघाने ठेवलेला आहे विनोद भाऊ प्रतिष्ठान संघासमोर. दीपेश पुन्हा फुलटॉस चेंडू, मात्र लिव्हिंग एज, चेंडू हवेत आणि मुकेश मध्ये कडनं चूक होणार नाहीये. प्रत्येक फलंदाजाने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यामध्ये यश आलेलं नाही. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर कोणीतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं होतं. तसं बघायला मिळालं नाही. पार्टनरशिप सुद्धा जर आपण दोघांचा खेळ जर बघितला, पिंटू पाटील आणि प्रीतम, पण पार्टनरशिप बघायला मिळाली नाहीये. प्रतीक आलेला आहे खेळण्यासाठी, नॉन स्ट्रायकर इनला उभा आहे. आता मात्र आव्हान तसं कठीण होत चाललेलं आहे. दीपेश या वेळेला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळत नाही, षटकही पूर्ण होते. या षटकामध्ये जर आपण बघितले तब्बल 2 षटकार दिले होते, मात्र एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. कोलिलीचे सामाजिक अध्यक्ष आहेत जान्हवी, सामाजिक कार्याचे अध्यक्ष अभि दादा यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेली या स्पर्धेसाठी. 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणं अनिवार्य आहे. 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. बीटीपीएल भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2020 प्रथम वर्षातील ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये पाहतो. या ठिकाणी शिवसेना उपशाखा प्रमुख प्रकाशजी म्हात्रे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मी सचिन तरे आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी सुरेश पाटील शाखा प्रमुख आणि प्रकाश म्हात्रे उपशाखा प्रमुख यांनी 2000 रुपयाचं रोख योगदान दिलेलं, आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांचं लाख लाख आभार, खूप खूप अभिनंदन. त्यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. प्रकाशजी म्हात्रे आपणास विनंती असेल आपण पुढे आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. याला मात्र एक्स्ट्रा कोचेशने फटका खेळलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धावही पूर्ण होते. एवन जोडीचा स्वागत आणि सन्मान केला जाते. मित्रांनो, क्रिकेटमध्ये एवन जोडी बघितली असेल, ऑर्गनायझर मध्ये बघितलं असेल, पण टेमघर भादोडपाडामध्ये शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख ही एवन जोडी आहे, त्याचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. यावेळेला मात्र स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केला होता, निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. आता मात्र सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे.
कारण जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. याला अपील केलं जात आहे पायचीचं स्वीप करण्याचा प्रयत्न. 3 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सन्माननीय समाजसेवक रोहिदास पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. तसेच भादोडचे ज्येष्ठ नागरिक कृष्णा पाटील यांचं देखील स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा चेंडूचा वेग कमी केलेला आहे. चेंज ऑफ पे जगदीश नाईक याच्या गोलंदाजीमध्ये विविधता बघायला मिळते. एखादा चेंडू वेगात हाताळतोय, एखाद्या चेंडूमध्ये चेंडूचा वेग कमी. ज्येष्ठ नागरिक कृष्णा पाटील यांचं देखील स्वागत करावं. यावेळेला मात्र फटका खेळलेला चेंडू सरळ जातोय तो वाईट ऑफ लॉंग ऑफला. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार चौकार. कुठेतरी गचा क्षेत्ररक्षण आकाश मात्रे बाळा याच्या माध्यमातून पाहायला मिळते. रिप्ले मध्ये बघूया आपण एकदा, कारण की खूप अवघड. वेलकम सोमनाथ मात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान देखील सुरू आहे. जगदीश नाईक यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे आणि याच प्रकारे आपण पाहतोय प्रभुदास नाईक फॅम टीम जयदुर्गा बी हा संघ विजेत आहे. खूप खूप अभिनंदन कॅप्टन जगदीश नाईक, मुकेश मत्ते अँड सुधाकर म्हात्रे. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. तर आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करतोय A1 जोडी आमच्या गावाची अनमान शान शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख आपण मी विनंती करतोय सुरेश बालू पाटील साहेबांना आणि त्याचबरोबर प्रकाशजी म्हात्रे साहेबांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. पिंटू पाटील आणि बाळा तरे टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. A1 जोडी देखील हळूहळू पावलाने आमच्या टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. वेलकम पाटील साहेब आणि म्हात्रे साहेब. यस, टॉस केला जात आहे. पिंटू कॉल करणार आहे. हेड अँड टेल पाहूया कोणता संघ टॉस जिंकतो. टॉस जो आहे RN11 संघाने जिंकलेला आहे. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावर बसायचं आहे. सोबतच कॅप्टन कुल बाळा पहिला सामना तर आपण गमवलेला आहे. या सामन्यामध्ये काय लक्ष आहे? सामना 6 षटकांचा आम्ही फील्ड करणार आहे. पहिल्या मॅचला पण आम्ही फील्ड केली, पण आम्हाला चेसिंग झाली नाही, तर आम्ही या मॅचमध्ये चेसिंग करण्याचा ट्राय करू. ॲज अ कॅप्टन यावेळेस काही चेंजेस होणार आहे या संघामध्ये? 2 प्लेयर्स चेंज होतील. यावेळेस कमबॅक करेल, पॉईंट टेलीमध्ये येईल का आपला संघ, काय वाटतो? पॉईंट टेबलमध्ये येण्यासाठी ट्राय तर करूच आम्ही, कारण की टुर्नामेंटमध्ये राहायचं आहे तर जिंकावंच लागेल. अगदी बरोबर. आपल्या संघासाठी खूप शुभेच्छा. पिंटू पाटील, हा सामना खूप जयदुर्गा बी संघासमोर खूप प्रयत्न करावा लागले. बॅटिंग करणारा आपला संघ कोणी साथ दिले नाहीये. फक्त पिंटू पाटील याची फलंदाजी पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील तीच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल. हो, सामना यावेळेस आता मात्र RN11 आहे संघासमोर, तर जिंकणं खूप गरजेचं आहे, कारण की या लीग मध्ये जर टिकून राहायचं तर हा सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. सामना टफ पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये. हो नक्की. आपल्या संघासाठी काही खूप शुभेच्छा. या आपण बघितलं बालाने टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स डॉक्टर गवली सर. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतो मुकेश मते. स्टेजवर यायचंय. 6 षटकारांशी 43 धावांची एक जबरदस्त खेळी केली होती मुकेश मते यांनी. लांब पल्ल्याचे मेगा 6 टॉवरिंग 6 पाहिले होते आणि म्हणून आपण त्याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी देतोय. सुंदरशी ट्रॉफी. अगदी बरोबर मनोहर तरे सर, अतिशय चांगली खेळली. 45 धावांची जी स्फोटक इनिंग होती, तसं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथे घेण्यासाठी व्यासपीठावर आलेला आहे मुकेश. मी प्रदीप पाटील, शिवसेना विभाग प्रमुख, आपणास विनंती करतो की आपल्या शुभस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. हे पाहू शकता आपण. हो हो हो, हे पहा क्रिकेटचं प्रेम आहे मित्रांनो. सुरेश बाळू पाटील यांनी देखील बुके दिला आहे. तसेच रोहिदास पाटील, आपणास विनंती असेल आपण शिक्षक सेना भिवंडी तालुक्यांच्या माध्यमातून गिफ्ट टेम्पल आहे. अध्यक्ष तालुका अध्यक्ष रवींद्र तरे सर, खंजीदार नंदू नाईक सर यांच्या माध्यमातून. धन्यवाद मुकेश.
खूप जबरदस्त खेळ केली. तर पुढील सामन्याला सुरू होण्या अगोदर नक्कीच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे लाख लाख आभार. प्रथम पारितोषिक रुपये 15,000 संजयभाई मातेसाहेब यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 10,000 संतोष तरे यांच्याकडून. या कार्यक्रमासाठी आर्थिक मदत रणजित नाईक साहेब रुपये 5,000, शंकर जुकर रुपये 5,000, अरुण भुईर सर रुपये 5,000, तसेच प्रदीप तरे रुपये 2,000, सुरेश पाटील शाखा प्रमुख आणि प्रकाश म्हात्रे उपशाखा प्रमुख यांच्याकडून 2,000, तसेच विशाल म्हात्रे यांच्याकडून 1,000, यशवंत तरे यांच्याकडून 1,000, तसेच श्रीनाथ म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते भादवड यांच्याकडून 1,000, गोपाल म्हात्रे सर यांच्याकडून 1,000, प्रमोद दिवेकर यांच्याकडून 3,000, तसेच हिरमन पाटील 500, मनोज तरे सर थोडं थांबवतोय कारण की मॅच देखील सुरू होणं खूप गरजेचं आहे. कारण की प्रत्येकी 6 षटकांचे सामने आहेत. तर शतरक्षण लावून घ्यायचे. बाळा पूर्णपणे तयारीमध्ये ग्राउंड मध्ये उतरला आहे. सलामीची जोडी देखील तयारी ठेवायची आणि दोन्ही पंच आपण देखील ग्राउंड मध्ये